भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही। किंबहुना देशामध्ये असे मोदी आणि फडणवीस सांगतात आणि भ्रष्टाचाराला कशा प्रकारे ते उत्तेजन देत आहेत। भ्रष्टाचार आणि ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र सापडलेला आहे आणि हे ड्रग्जचे रॅकेट फडणवीस कॅबिनेटच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या तरी फडणवीस गप्प आहेत। महाराष्ट्राची तरुण पिढी ही ड्रग्जच्या विळख्यात पूर्णपणे फसली आहे। विद्यार्थी, कॉलेज, शाळा आणि हे ड्रग्ज पूर्वी बाहेरून येत होतं, आता महाराष्ट्रामध्ये त्याचे कारखाने उघडले जात आहेत। जी काय गुंतवणूक येणाऱ्या उद्योगाची हीच आहे का महाराष्ट्रात? जे फडणवीस सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहेत, गुंतवणूक येणार आहे, हे ड्रग्जचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलेलं आहे साताऱ्यात। खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे। हे जे कोणी तुषार दोषी आहेत त्यांनी कसं आणि कोणाला या ड्रग्ज रॅकेटमधून वाचवायचा प्रयत्न केला हे काल आमच्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलेलं। ते खोटं असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं। पण या राज्यामधलं ड्रग्ज रॅकेट आता सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलं असेल आणि तिथून ही सगळी यंत्रणा राबवली जात असेल तर महाराष्ट्रात काय राहील? बेगुमानपणे झाडं तोडली जात आहेत, हत्या होत आहेत, भ्रष्टाचार होतोय, मंत्रीच वॉन्टेड राहतात, मंत्री परागंदा होतात, मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होणे त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि हे ड्रग्जचे रॅकेट ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात। राऊत, एका बाजूला माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाण्याच्या वाटेवर असताना दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे हे स्वतःच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावतायत असं दिसतंय। काल अमित शहांची दिल्लीत भेट घेतली आहे। नाही, अमित शहा, प्रफुल्ल पटेल आणि त्यांची वरिष्ठ नेते त्यांना देखील न सांगता ते अमित शहांकडे गेले अशी देखील माहिती आहे। नाही असू शकेल। अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत असतात, माणसं फोडण्यामध्ये सत्तेचा वापर करून, आमिष दाखवून। धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही। ज्या पद्धतीनं बीडमध्ये धनंजय देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुख आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या। याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना। मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही। अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही। 2 मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले, हा या सरकारला लागलेला काळीमा आहे। 2 मंत्री गेले एकाच गटाचे। खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे। पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असे असंख्य विषय आहेत। पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यानं, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे। धनंजय मुंडे नंतर आता माणिकराव कोकाटे। नाही, कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। जर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली। ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे। पण राऊत साहेब, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोकाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न अजूनही सुरू आहे। पण तो का असावा असं तुमचं मत आहे? अजूनही सुरू आहे। आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतो हा संदेश त्यांनी दिला। त्याच्यामुळे सर्व भ्रष्टाचारांनी, जे आमदार खासदार नेते आहेत भ्रष्ट, त्यांनी आमच्या पक्षात यावं, तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल, हा तो संदेश आहे।
तसं नसतं तर अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले नसते. अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले, हा सुद्धा तो संदेश आहे. काही करा आणि आमच्याकडे या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा संदेश महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत, हा संदेश दिल्लीमध्ये अमित शहा देत आहेत. ड्रग्स प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सख्खे बाबा आहेत प्रकाश शिंदे, त्यांनी असं म्हटलंय की त्या ड्रग्स कारखान्याशी माझा काही